देशपांडे आणि मी इयत्ता 6वीत शिकते. माझ्या शाळेचं नाव साने गुरुजी प्राथमिक विद्या मंदिर आहे. तर आज मी तुमच्या समोर सत्शिष्य कोणास म्हणावे या अत्यंत सुंदर विषयावरती स्वाध्याय सादर करणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरुला देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले गेले आहे. पण विचार करा, केवळ उत्तम गुरु मिळून चालते का? गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा प्रकाश समाजात पसरवण्यासाठी एका चांगल्या शिष्याचीच म्हणजे सत्शिष्याची गरज असते. सत्शिष्य म्हणजे सत अधिक शिष्य म्हणजेच सर्वोत्तम, नम्र आणि सुसंस्कृत विद्यार्थी. समर्थ रामदास स्वामी सत्शिष्य कसा असावा याचे सर्वात सुंदर वर्णन त्यांच्या दासबोध या ग्रंथात केले आहे. सत्शिष्य तोची म्हणावा जो गुरुवचनी विश्वास ठेवावा, अनन्य भावे शरण जावा, काया वाचा मनेशी. सत्शिष्य तोच असतो ज्याचा आपल्या गुरूंच्या शब्दांवर पूर्ण विश्वास असतो. तो केवळ नावाला शिष्य नसतो, तर काया म्हणजेच शरीर, वाचा म्हणजेच बोली आणि मनाने गुरूंच्या विचारांशी एकरूप झालेला असतो. रामदास स्वामी पुढे म्हणतात, सत्शिष्य कधीही आळशी नसतो. तो नेहमी तत्पर, आदरणीय व नम्र असतो. जसे छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामींचे सत्शिष्य होते. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेणे आमुचे केले कारज, तो गुरुराजू आम्हा पूजावा. सत्शिष्य गुरूंची सेवा कोणत्याही स्वार्थाशिवाय करतो. तो मनापासून आत्मसात करणे हीच खरी गुरुसेवा आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, अहंकार जाळून या मनी जो राहो गुरुच्या चरणी. म्हणजे ज्याच्या मनातून मीपणा किंवा अहंकार पूर्णपणे निघून गेला आहे आणि जो नेहमी शिकण्याच्या वृत्तीत असतो, तोच खरा सत्शिष्य. आजच्या काळात सत्शिष्य कसा असावा? आजच्या आधुनिक काळात सत्शिष्य असणे म्हणजे नक्की काय? शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास वेळेवर पूर्ण करणे, वर्गात लक्ष देऊन ऐकणे व नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता ठेवणे. काही मोठे यश मिळाले तरी अ, तरी नम्र राहणे आणि सर्वांशी प्रेमाने बोलणे. आई वडील आणि गुरु किंवा शिक्षक जे आपले पहिले गुरु आहेत त्यांच्या चांगल्या उपदेशांचे पालन करावे. मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना मदत करण्यासाठी करावा. कोणत्याही कोणत्याही प्राप्त झालेले कोणत्याही त्रास देण्यासाठी नाही. शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की झाडाला जसे रोज पाणी दिले तरच ते वाढते, तसेच आपण रोज आपल्या गुरूंच्या आणि संतांच्या विचारांचे पालन केले तरच आपण खऱ्या अर्थाने सत्शिष्य बनू. चला तर मग आपण सर्वजण संतांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करूया आणि आपल्या आई वडील व गुरूंचे नाव उज्ज्वल करूया. आपल्या स्वामीजींनी नित्य आपल्याला असे सत्शिष्य बनण्यासाठी जे प्रयत्न केले त्यावर आपण खरे उतरण्याचा प्रयत्न करूया. हा स्वाध्याय मी पूजनीय स्वामीजींच्या चरणी अर्पण करते. हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.